राधिका फाउंडेशनचे अध्यक्ष लाला ठक्कर यांच्या निवासस्थानी बंगला नंबर 10 आई श्री खोडियार कुटीर, यशो मंदिर हाऊसिंग सोसायटी, रवींद्र हायस्कूल रोड, हॉटेल द्वारका, नाशिक या ठिकाणी अयोध्येहून आलेल्या अक्षता कलशाचं भव्य स्वागत करण्यात आले। अयोध्या ही प्रभू श्री राम यांची पवित्र जन्मभूमी। या ठिकाणी भव्य असं राम मंदिर साकारलं जाते। अयोध्येपासून प्रभू श्रीराम मंगल अक्षता कलश संपूर्ण भारतभर भ्रमण करतोय। प्रत्येक ठिकाणी जल आणि अक्षता संकलित करत पुन्हा अयोध्येला नेण्यात येणार आहे। श्रीरामांचा मंगल अक्षता कलश महाराष्ट्र राज्यातील प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी नाशिक या ठिकाणी पोहोचला असून हा मंगल कलश सायंकाळी 6 ते 7 यावेळी राधिका फाउंडेशनचे अध्यक्ष लाला ठक्कर यांच्या निवासस्थानी आलाय। यावेळी गुजराती महिला भजनी मंडळाने भजन आरती करत या मंगल अक्षता कलशाचं पूजन केलंय। त्याचबरोबर यावेळी समस्त ठक्कर व राधिका फाउंडेशन परिवार महिला उपस्थित होत्या। यावेळी राधिका फाउंडेशनचे अध्यक्ष लाला ठक्कर यांनी या मंगल अक्षता कलश आपल्या निवासस्थानी आल्याबद्दल आभार व्यक्त करत श्रीरामांचा जयघोष केलाय। नमस्कार, मी खूप सौभाग्यशाली आहे की रामजीचा अक्षता मंगल कलश आज द्वारकेला माझ्या घरी आलेला आहे। आणि हा अक्षता कलश बद्दल जर सांगायचं ठरलं तर हा डायरेक्ट अयोध्येवरनं आलेला आहे। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की जे अक्षता म्हणजे जो काही प्रोग्राम झाला होता पूजनाचा तिकडे जो कार्यक्रम शिलापूजन वगैरे झालं होतं, त्याच्यात जे अक्षता वाढण्यात आल्या होती ती अक्षता आज आपल्याकडे विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून इकडे आलेली आहे। आणि नंतर ही पूर्ण 22 तारखेपर्यंत ही फिरणार आणि त्यानंतर ही अक्षता तांदळामध्ये मिक्स केली जाणार आणि ही पूर्ण नाशिकभर विश्व हिंदू परिषद तर्फे सगळ्यांना वाटण्यात येणार आहे। तर मी पुनश्च एकदा खूप भाग्यशाली आहे का एवढी सुंदर आयोजन आमच्या इथे झालेलं आहे। माझं नाव लाला ठक्कर आणि मला याच्यामध्ये ज्या काही या कार्यक्रमात मदत केलेली आहे ती माझं स्वतःचं राधिका फाउंडेशन त्यांच्या संस्थापिका अध्यक्ष आहेत माझ्याकडे आणि असेच आमचे मित्र परिवार यांच्यातर्फे आम्ही सगळ्यांचं आयोजन केलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता तिथे खूप सुंदर अशी गर्दी आणि राम भक्त आलेले आहेत। पुनश्च सगळ्यांना एकदा रामदेवता आता आपल्या बरोबर 22 तारखेला अयोध्येत येत आहेत, त्याच्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा। जय श्रीराम। त्याचबरोबर राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सेवक यांनीही या अक्षता कलशाबाबत माहिती दिली। सियावर रामचंद्र की जय। आज आपण बघत आहोत की राधिका फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहे लाला ठक्कर त्यांच्या इथे अति उत्साहामध्ये मंगल कलशाचं आगमन झालेलं आहे। आणि एका साईडला बघत आहोत तर आपण भजनी मंडळ सुद्धा आलेलं आहे, दुसऱ्या साईडला बघत आहोत तर आपण सगळे मित्र परिवार सुद्धा जमलेलो आहोत। तर अशा अतिउत्साहामध्ये जो राम कलश आहे, अक्षता कलश, तो आपल्या इथे झालेला आहे। 1 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत या अक्षतांचे वाटप होणार आहे आणि 22 तारखेला रामलल्लाचे अति उत्साहामध्ये अयोध्यामध्ये आपण स्थापना करत आहोत। तर या स्थापनेसाठी आपल्या सर्वांकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत। आणि आपण बघत आहोत की सर्वत्र हे प्रसन्न वातावरण आहे आजपासूनच। तर कोणी म्हणतंय की रथसप्तमीला रामलल्लाची स्थापना व्हायला पाहिजे, कोणी म्हणतं 22 तारखेला व्हायला पाहिजे, पण खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रामलल्लाची ही स्थापना तिथे होत आहे। याचंच आपलं परम भाग्य आहे की इतक्या वर्षानंतर का होईना आपण ती स्थापना करत आहोत। तर अशा या स्थापनेला माझ्याकडनं व माझ्या पूर्ण परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा देत आहेत। सर्व लेडीज परिवार जो भजनी मंडळ आलेला आहे त्यांच्याकडनं सुद्धा आपण हे देत आहेत। धन्यवाद। सियावर रामचंद्र की जय। सिया राम। अयोध्येहून आलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंगल अक्षता कलश अर्थात निमंत्रण अक्षता संपूर्ण भारतभर भ्रमण करतायत। याच अनुषंगाने महाराष्ट्रातील नाशिक येथील राधिका फाउंडेशनचे अध्यक्ष लाला ठक्कर यांच्या निवासस्थानी या मंगल अक्षता कलशाचं मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत आणि पूजन करण्यात आले। स्टार 24 फास्ट न्यूज साठी अंकिता मोरे, नाशिक।